तसं पाहिलं तर सी फूडमध्ये अनेक प्रकार आहेत. पण सगळ्यात लोकप्रिय आणि खायला सोपा असा प्रकार म्हणजे कोळंबी. आज आपण पाहणार आहोत कोळंबी फ्राय. नमस्कार, मी सविता. स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते. आजच्या आपल्या खास रेसिपीला आपण सुरुवात करूया. कोळंबी फ्राय म्हणजेच प्रॉन्स फ्राय बनवण्यासाठी मी बाजारातून 1/2 किलो कोळंबी विकत घेतली आहे. ही कोळंबी साईजने तुम्ही पाहू शकता मध्यम आहे, जास्त लहानही नाही, जास्त मोठीही नाही. तर ही कोळंबी आपल्याला स्वच्छ करून घ्यायची. कोळंबी स्वच्छ करताना आपल्याला तिचं डोकं अशा पद्धतीने हे पाहू शकता तुम्ही, असं डोकं तोडून घ्यायचं आणि तिच्या आतमधला तो काळा धागाही काढून घ्यायचा. काळ्या धाग्यामुळे काय होतं, आपल्याला पोटाचे विकार होऊ शकतात किंवा आपलं पोट खराब होऊ शकतं. अशा पद्धतीने हा काळा धागा काढून घ्यायचा. पाण्याचा हात लावून किंवा आपण ही कोळंबी पाण्यात ठेवून आपण व्यवस्थित स्वच्छ करू शकतो. इथे आपली सर्व कोळंबी स्वच्छ करून झालेली आहे. 4 ते 5 पाण्याने धुवून घ्यायची. एका लिंबाचा रस मॅरिनेट करण्यासाठी. त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि 1 चमचा लाल तिखट म्हणजेच मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, त्याचबरोबर आपल्याला इथे अर्धा चमचा हळद आणि घरातील साठवणुकीतला कोणताही मसाला अर्धा चमचा घालायचा आहे. हे सर्व मसाले आपल्याला या कोळंबीला चांगले लावून घ्यायचे आहेत आणि ही कोळंबी आपल्याला अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवायची आहे. तुमच्याकडे वेळ जास्त असेल तर जास्त वेळ ठेवू शकता. अर्धा तास झाल्यानंतर इथे कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण 1 पळी तेल घालूयात. तेल चांगलं तापलं की यामध्ये आपल्याला 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालायच्यात. मी इथे सोलून लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. तुम्ही सालीसकट घातले तरी चालेल. आता आपल्याला यामध्ये सर्व कोळंबी घालायची आहे. हळूच सोडा, कारण की तेल हातावरती उडू शकतं. थोडी थोडी करून आपण सर्व कोळंबी या तेलामध्ये घालून घेऊयात आणि जो मसाला ताटाला चिकटलेला आहे किंवा भांड्याला चिकटलेला असतो तो सर्व या कोळंबीमध्ये घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला ही कोळंबी मंद गॅसवरती चांगली 1 मिनिट परतून घ्यायची आहे. कोळंबी ही थोडीशी मध्यम आकाराची असल्यामुळे शिजायला 15 ते 20 मिनिटं लागणार आहे. कोळंबीची जर साईज लहान असेल तर कोळंबी पटकन शिजते. आता आपण यावरती झाकण ठेवूयात. 1 मिनिट परतल्यानंतर झाकण ठेवून चांगली 2 ते 3 मिनिटं मंद गॅसवरती दणदणीत वाफ काढून घ्यायची. झाकण काढून पाहूयात. पुन्हा उन्हातल्याच्या साह्याने चांगली आपण ही कोळंबी हलवून घेऊयात, म्हणजे खाली ती चिकटणार नाही. अजून आपली कोळंबी शिजलेली नाहीये. पुन्हा झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनिटं चांगली दणदणीत वाफ काढून घेऊया. असं आपल्याला चांगलं 2 ते 3 वेळा करायचं आहे, म्हणजे ही कोळंबी आपली चांगली शिजेल. तर आपण पाहू शकता की याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी शिल्लक दिसतंय आपल्याला. आपण याच्यावरती पुन्हा झाकण ठेवूया. तिसऱ्यांदा ही मी प्रोसेस करते. 2 मिनिटं चांगली वाफ काढून घेतली आणि हे पहा, पाणीही पूर्ण बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि रंगही खूप छान आलेला आहे. सुवासही खूप छान दरवळतो. मस्त एकदम चटपटीत हा असा कोळंबी फ्राय हा आपला पदार्थ तयार झालेला आहे. घरात पार्टीसाठी किंवा कधी स्टार्टर म्हणूनही तुम्ही हा पदार्थ करू शकता. चपाती बरोबर किंवा डाळ भात बरोबर खूप छान लागतो किंवा तुम्ही तसाचही खाऊ शकता. हे पहा, आता आपण हे पहा, गॅस आता आपण बंद करूया. जवळपास मंद गॅसवरती 18 ते 20 मिनिटं लागतात ही कोळंबी होण्यासाठी. एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. मी मगाशी कोळंबी मॅरिनेट करण्यासाठी लिंबाचा वापर केला होता. तुम्ही लिंबाऐवजी कोकमचाही वापर करू शकता. ही कोळंबी आपण सर्व या प्लेटमध्ये काढून घेऊयात. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या स्वाद किचन या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला श्रावण महिना चालू होण्याच्या आधी तुम्ही ही रेसिपी अवश्य घरी नक्की बनवून पहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.